गणपती बाप्पा मंगल मूर्ती। नमस्कार मंडळी, मी विराज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मंडळी, आज आपल्यासाठी आनंदाचा असा दिवस आहे, कारण ज्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो, तर त्या गणरायाचं आज सर्वांच्या घरोघरी आगमन होणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता आपण जाणार आहोत ते गणपती बाप्पाला आणायला। तर आपल्या घरापासून एक 5 मिनिटांच्या अंतरावरती आपली गणपती चित्रशाळा आहे। तारक कांबळे यांच्या चित्रशाळेतून आपण गणपती आणणार आहोत। तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। तर आता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। भाऊ लवकर ये। बरोबर रे। तर मित्रांनो, समोर जी दिसते आहे ती तारक कांबळे यांची गणेश चित्रशाळा, आणि आता आपण तिकडे पोहोचलो आहोत। मित्रांनो, तारकदाच्या गणेश चित्रशाळेत सुमारे 300 ते 350 एवढे गणपती असतात, पण बरेच जण आदल्या दिवशीच आपल्या बाप्पाला घरी घेऊन जातात। तर या शाळेतून जे गावाच्या बाहेर जाणारे गणपती बाप्पा असतात, तर त्यांना 2-3 दिवस अगोदरच येऊन आपल्या घरी ते घेऊन जातात। त्यामुळे आता आपल्याला मोजकेच गणपती न्यायचे बाकी राहिलेले दिसत आहेत। तर मित्रांनो, हा आहे आमचा गणपती बाप्पा, आणि मूर्तीवर जर काही थोडीफार धूळ वगैरे बसली असेल तर त्याच्यावरती झाडू ब्रश घेऊन साफ केलं जातं। तर बाप्पाच्या आगमनासाठी बघा, शिवम एकदम खुश आहे, आणि स्वागतासाठी तो फटाके सुद्धा घेऊन आलाय। मित्रांनो, वर्षातून एकदा येणारा हा गणेशोत्सव असतो तसा की लहान मुलांपासून तो मोठ्या मंडळींपर्यंत सर्वांनाच हा आनंद देणारा सण असतो। हे आहेत रील स्टार विजय कांबळी यांचे चिरंजीव प्रसन्न विजय कांबळी। समोर ओम दिसतोय, तर अगोदर ओमचा गणपती नेणार आहेत, आणि त्याचा गणपती गाडीमध्ये ठेवल्यावर नंतर पित्याच्या टेम्पोने आमचा गणपती आम्ही नेणार आहोत। मंगल मूर्ती। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर आता आमचा बाप्पा आम्ही घरी घेऊन चाललो आहोत। तर आमचा एक गणपती असेल, हरेशचा एक गणपती असेल, आणि सुधीर काकाचा एक गणपती असणार आहे। तर हा शिवावर बसलेला हरेशचा गणपती आहे। मृदुंग आणलं बारको, खास तुझ्यासाठी। शिवम चल। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर आता आम्ही आमच्या बाप्पाला घरी घेऊन चाललो आहोत, आणि आतमध्ये संतोष दादा, हरेश आणि पप्पा बसले आहेत। तर मी, शिवम, सुधीर काका आणि लालू चालत येणार आहोत।
समोर चिन्मय नितेश सुद्धा आपल्या सोबत आहेत, ते सुद्धा आपल्या सोबत चालतच येणार आहेत. तर इथे अगोदर आपण हरेशचा गणपती उतरून घेणार आहोत आणि हरेशच्या नंतर आमचा गणपती आणि सुधीर काकाचा. सुवादा मोर्या. तर सुरुवातीला जाताना हरेशचं घर लागतं, त्यामुळे पहिल्यांदा आपण हरेशचा गणपती घरी घेऊन जाऊया आणि त्याचा गणपती घरी ठेवल्यानंतर आम्ही आमचा गणपती घरी घेऊन जाऊया. तर हरेशच्या घरी गणपती ठेवून आल्यानंतर आता आम्ही आलो आहोत आमच्या घरी आणि शिवम बाप्पाच्या आगमनासाठी फटाके फोडतोय, पाऊस लावतोय. तर अगोदर सुधीर काकाचा गणपती घरी घेऊन गेले आहेत आणि त्यानंतर आता आम्ही आमचा गणपती घरी घेऊन जाणार आहोत. लाव पाऊस लाव. प्रसन्न धर, तुला प्रसन्न धर. गणपती बाप्पा मोर्या मोर्या. येतो तू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर शिवमने पाऊस लावून गणपती बाप्पाचं स्वागत केलंय बघा. तर फायनली आपण वर्षभर ज्यांची वाट बघत असतो तर असे गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत. चले. तर आमचे लाडके गणपती बाप्पा हे आता आमच्या घरी आलेले आहेत आणि आता बाप्पाला ओवाळल्यानंतर बाप्पा आतमध्ये येतील आणि लगेचच हे आसनावरती विराजमान होतील. तर आता आपले बाप्पा घरात आले आहेत आणि आता बाप्पाला आपण पाटावरती आसनस्थ करणार आहोत. तर आपल्या घरी आता बाप्पा विराजमान झाले आहेत. तर आता थोड्या वेळाने भाऊबटजी येतील आणि भाऊबटजी आल्यानंतर पूजा केली जाईल आणि पूजेनंतर आम्ही आरती करून घेऊ आणि आरती झाल्यावरती आम्ही बाप्पाला नैवेद्य दाखवून घेऊ. तर आपल्या गणपती बाप्पाची भटजींकडून जी पहिली पूजा करून घेतली जाते तर ती पूजा करून झालेली आहे. तर मी सुद्धा आता बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे आणि आता पूजा केल्यानंतर आता आम्ही आरतीला सुरुवात करणार आहोत. पुरे चरणे गावे
जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन माते माना त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव काय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही मोरया मोरया जय. तर पहिल्या दिवशी नैवेद्यासाठी मोदक बनवले जातात. तर आता मोदक बनवण्याचं काम चालू आहे. सोनाली मम्मी आणि आत्या मोदक बनवत आहेत. आता बाप्पाला नैवेद्य दाखवण्याचं काम चालू आहे आणि प्रत्येक पानावरती आपण जे घरी पदार्थ बनवले आहेत बाप्पाच्या नैवेद्यासाठी तर ते वाढण्याचं काम चालू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आता चतुर्थीमध्ये अजूनही काही व्हिडिओ मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत, पण तुर्तास आता आपण इथेच थांबूया. आता पुन्हा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.